नमस्कार. चला, आज आपण इतिहासाच्या अशा एका कालखंडात जाऊया जिथे फक्त 5 वर्षांत भारताच्या स्वातंत्र्याच्या लढाईचं चित्र पूर्णपणे बदलून गेलं. हा काळ होता लॉर्ड आयर्विन यांच्या व्हॉइसरॉय पदाचा, 1926 ते 1931. ही 5 वर्ष इतकी वादळी ठरली की त्यांनी देशाच्या भविष्याला एक नवी दिशा दिली. आपण ज्या काळाबद्दल बोलतोय तो नीट समजून घेण्यासाठी बघा, आयर्विन यांच्या आधी व्हॉइसरॉय होते लॉर्ड रीडिंग आणि त्यांच्या नंतर आले लॉर्ड वेलिंग्टन. आपला फोकस आहे तो मधल्या 5 वर्षांवर, म्हणजे 1926 ते 1931, जेव्हा लॉर्ड आयर्विन भारताचे व्हॉइसरॉय होते. पण इथे एक मोठा प्रश्न उभा राहतो की फक्त एका व्हॉइसरॉयच्या 5 वर्षांच्या काळात असं नेमकं काय घडलं की स्वातंत्र्याचा लढा इतक्या टोकाला पोचला. याच प्रश्नाच्या उत्तराचा शोध आपण घेणार आहोत. तर गोष्ट सुरू होते 1926 साली, जेव्हा लॉर्ड आयर्विन भारतात आले. तेव्हा राजकीय परिस्थिती तशी तापलेलीच होती, पण त्यांच्या येण्याने एका नव्या वादळाची सुरुवात होणार होती याची कल्पना कदाचित त्यांना स्वतःलाही नसेल. आणि या वादळाची पहिली ठिणगी पडली नोव्हेंबर 1927 मध्ये. निमित्त ठरलं सायमन कमिशनची घोषणा. ही एक अशी घटना होती जिने संपूर्ण देशाला पेटवून उठवलं आणि ब्रिटिश सत्तेविरोधात एकत्र आणलं. पण या कमिशनला इतका विरोध का झाला? कारण अगदी सरळ होतं. सर जॉन सायमन यांच्या अध्यक्षतेखाली 7 सदस्यांची ही समिती नेमण्यात आली होती. पण गंमत म्हणजे यात एकही भारतीय सदस्य नव्हता. विचार करा, भारताचं भवितव्य ठरवण्यासाठी एक समिती येते आणि त्यात एकही भारतीय नाही. हा सरळ अपमान होता. त्यामुळेच डिसेंबर 1927 मध्ये काँग्रेसच्या चेन्नई अधिवेशनात या कमिशनवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय झाला. आणि याच बहिष्काराच्या भावनेतून एक नारा जन्माला आला, जो पुढे संपूर्ण देशाचा आवाज बनला. सायमन गो बॅक. सायमन परत जा. युसुफ मेहर अली यांनी दिलेली ही घोषणा देशाच्या कानाकोपऱ्यात घुमू लागली आणि भारतीय एकजुटीचं प्रतीक बनली. सायमन कमिशनला झालेल्या या जबरदस्त विरोधानं स्वातंत्र्याच्या मागणीला एक नवी ऊर्जा दिली. आता लोकांचा आवाज दबलेला नव्हता. तो अधिक मोठा, अधिक स्पष्ट आणि अधिक आत्मविश्वासाने व्यक्त होत होता. ह्या विरोधाचं एक मोठं केंद्र बनलं होतं लाहोर. तारीख होती 30 ऑक्टोबर 1928. पंजाब केसरी लाला लजपतराय यांच्या नेतृत्वाखाली हजारो लोक शांततेत सायमन कमिशनचा निषेध करत होते. पण या शांततेला उत्तर मिळालं ते पाशवी बळाने. जेम्स स्कॉट नावाच्या एका पोलीस अधिकाऱ्याच्या हुकमावरून त्या शांत जमावावर जबरदस्त लाठीमार करण्यात आला. ह्याच लाठी हल्ल्यात लाला लजपतराय गंभीर जखमी झाले आणि पुढे काही दिवसांतच 17 नोव्हेंबरला त्यांचा मृत्यू झाला. पण त्याआधी त्यांनी उच्चारलेले हे शब्द अजरामर झाले. त्यांची ही आहुती व्यर्थ गेली नाही. उलट ह्या बलिदानाने स्वातंत्र्याच्या लढ्याची आग आणखीनच भडकवली. एकीकडे हे सगळं सुरू असताना दुसरीकडे तत्कालीन भारतमंत्री लॉर्ड बर्किनहेड यांनी भारतीयांना एक आव्हान दिलं. म्हणाले, तुमच्यात एकमत असेल तर स्वतःची घटना बनवून दाखवा. हे आव्हान स्वीकारलं गेलं. पंडित मोतीलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली गेली आणि त्यांनी भारतीय घटनेचा एक मसुदा तयार केला. हाच तो प्रसिद्ध नेहरू रिपोर्ट. या रिपोर्टमध्ये वसाहतीचं स्वराज्य, नागरिकांसाठी मूलभूत हक्क, सर्वांना मतदानाचा अधिकार आणि भाषावार प्रांतरचना यांसारख्या खूप पुढारलेल्या मागण्या होत्या. अर्थात यावर सगळ्यांचं एकमत झालंच असं नाही. बॅरिस्टर जिना यांनी याला विरोध करत आपले 14 मुद्दे मांडले. नेहरू रिपोर्टने एक दिशा दाखवली होती, पण ब्रिटिश सरकारने त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं. आता देशातल्या तरुण नेत्यांचा, विशेषतः जवाहरलाल नेहरू आणि सुभाषचंद्र बोस यांचा संयम संपत चालला होता. त्यांच्यासाठी वसाहतीचं स्वराज्य ही कल्पना आता मागे पडली होती. त्यांना हवं होतं पूर्ण स्वराज्य, आणि या एका शब्दाने देशाच्या राजकारणाला कलाटणी दिली. आणि मग आला तो ऐतिहासिक क्षण. डिसेंबर 1929 मध्ये रावी नदीच्या काठावर लाहोरमध्ये काँग्रेसचं अधिवेशन भरलं. अध्यक्ष होते जवाहरलाल नेहरू. आणि याच अधिवेशनात पूर्ण स्वराज्याचा, म्हणजेच संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव मंजूर करण्यात आला. इतकंच नाही तर ह्याच अधिवेशनात एक मोठा निर्णय झाला. तो म्हणजे येणारा 26 जानेवारी 1930 हा दिवस संपूर्ण भारतात स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करायचा. हे ब्रिटिश सत्तेला दिलेले एक उघड आव्हान होतं. आता या घोषणेला कृतीत उतरवण्यासाठी महात्मा गांधींनी सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू केली
आणि त्याची सुरुवात झाली एका अशा यात्रेने जिने जगाचं लक्ष वेधून घेतलं. ती म्हणजे दांडी यात्रा. 12 मार्च 1930 रोजी गांधीजी आपल्या 78 सहकाऱ्यांसोबत साबरमती आश्रमातून निघाले. तब्बल 385 किलोमीटर पायी चालून ते दांडीच्या किनाऱ्यावर पोहोचले आणि समुद्राचं पाणी आटून तयार झालेलं मीठ उचलून त्यांनी मिठाचा अन्यायकारक कायदा मोडला. या एका चिमूटभर मिठाने ब्रिटिश साम्राज्याची पायाभरणीच हलवून टाकली. दांडी यात्रेनंतर सुरू झालेल्या सविनय कायदेभंगाच्या चळवळीचा जोर इतका वाढला की ब्रिटिश सरकार आणि स्वतः व्हाईसरॉय लॉर्ड आयर्विन प्रचंड दबावाखाली आले. आता त्यांना वाटाघाटी करण्याशिवाय पर्याय उरला नव्हता. झालं असं की 1930 मध्ये लंडनमध्ये पहिली गोलमेज परिषद झाली. पण देशातील सर्वात मोठ्या राजकीय शक्तीने म्हणजे राष्ट्रीय सभेने त्यावर बहिष्कार टाकला. काँग्रेसशिवाय चर्चा निष्फळ होती हे आयर्विन यांना कळून चुकलं. त्यामुळेच त्यांनी गांधीजींशी बोलणी सुरू केली आणि 5 मार्च 1931 रोजी दोघांमध्ये एक करार झाला, जो गांधी-आयर्विन करार म्हणून ओळखला जातो. या करारानुसार सरकारने राजकीय कैद्यांना सोडण्याचं आणि समुद्रकाठच्या लोकांना मीठ बनवण्याची परवानगी देण्याचं मान्य केलं. तर त्या बदल्यात गांधीजींनी चळवळ थांबवून दुसऱ्या गोलमेज परिषदेत भाग घेण्याचं कबूल केलं. हा एका अर्थाने संघर्षातला एक तात्पुरता विराम होता. पण या कराराच्या शाई वाळते न वाळते तोच अवघ्या काही दिवसांनी 23 मार्च 1931 रोजी एक हृदयद्रावक घटना घडली. भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू या 3 महान क्रांतिकारकांना लाहोरमध्ये फाशी देण्यात आली. या घटनेने संपूर्ण देश शोकसागरात बुडाला आणि स्वातंत्र्याच्या लढ्यातील विविध विचारप्रवाह पुन्हा एकदा ठळकपणे समोर आले. आणि इथेच आयर्विन पर्वाच्या शेवटी आपण एका मोठ्या प्रश्नासमोर येऊन थांबतो. हा जो गांधी-आयर्विन करार झाला तो स्वातंत्र्याच्या दिशेने टाकलेलं एक महत्त्वाचं पाऊल होतं की परिस्थितीमुळे केलेली केवळ एक राजकीय तडजोड होती? या प्रश्नावर विचार करायलाच हवा.